आज आपण आंब्याचा शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे आपल्याला कढईमध्ये 4 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की यामध्ये आपण 1 वाटी बारीक रवा टाकून घेणार आहोत। मंद आचेवर आपल्याला हा रवा 3 ते 4 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे। याचा कलर चेंज झाला पाहिजे। थोडा लालसर रंगाचा रवा होईपर्यंत आपण एकदम कमी गॅसवर हा रवा भाजून घेणार आहोत। तोपर्यंत एका साईडला आपण 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत। दुधामुळे आपल्या शिऱ्याला एकदम छान टेस्ट येते। या दुधाला आता आपण एक उकळी काढून घेणार आहोत। इथे आपला रवा छान लालसर रंगाचा होईपर्यंत भाजलेला आहे। त्यामध्ये हे गरम झालेलं दूध आणि पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला थोडं मी अर्ध टाकलं आणि त्यानंतर अर्ध टाकून घेतलेलं आहे। एकदाच टाकलं तर ते अंगावर उडू शकतं, त्याच्यामुळे हळूहळू टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता रव्याने सगळं पाणी आणि दूध शोषून घेतलेलं आहे। रवा आपला छान फुगलेला आहे। त्यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्तही करू शकतात। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाऊण वाटी आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे। हे मी आंब्याचा गर काढून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये। आंबा जर जास्त असेल तर तुम्ही 1 वाटी भरून टाकला तरीही चालेल। तोही आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। इथे मी केशर आंब्याचा वापर केल्यामुळे तुम्ही पाहू शकता आपल्या शिऱ्याला किती छान असा कलर आलेला आहे। त्यामध्येच अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडरही टाकून घ्यायची आहे। तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही इथे टाकू शकतात। आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। इथे आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे। खाण्यासाठी सुद्धा तितकाच टेस्टी होतो। तुम्ही नक्की या पद्धतीने आंब्याचा शिरा ट्राय करून पहा। आंबट, गोड आणि रसरशीत असा गुळ आंबा घरी कसा बनवायचा हे आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत। अर्धा तास त्या पाण्यामध्ये ठेवून एका सुक्या नॅपकिनने या कैऱ्या पुसून घेतलेल्या आहेत। लक्षात ठेवायचं गुळ आंबा बनवताना त्याला कधीही पाण्याचा हात लागून द्यायचा नाही, त्यामुळे आपला गुळ आंबा वर्षभर टिकतो। इथे कैरीचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत। या पद्धतीने मी कैरीचे साल काढून घेत आहे। त्यानंतर इथे मी कैरीचा देठ चाकूने काढून घेत आहे आणि खिसणीने आपल्याला ही कैरी खिसून घ्यायची आहे। एकदम बारीक खिसणीने हे आपल्याला कैरी खिसायची नाही, ही थोडी मोठी खिसणी आहे, त्यांनीच आपल्याला कैरी खिसून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने या कैरीचा खिस आपला खाली पडत आहे। 4ही कैऱ्या इथे मी खिसून घेतलेल्या आहेत आणि त्या थोड्याशा पिळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं। एक मोठा चमचा भरून तूप मी या कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि वाटीने जर मोजला तर हा किस आपला 1.5 वाटी भरत आहे। मी एकाच वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। आणि गुळ आंबा बनवताना नेहमी स्टीलच्या कढईचाच वापर आपल्याला करायचा आहे, किंवा तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरू शकता। लोखंडी कढईचा वगैरे इथे आपल्याला वापर करायचा नाहीये। 1 मिनिट हा किस आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। यामध्ये मी 1 वाटी गुळाचा वापर करणार आहे। ही कैरी जास्त आंबट नव्हती, गोड होती खायला, त्याच्यामुळे इथे मी 1च वाटी गूळ टाकलेला आहे। तुमची कैरी जर आंबट असेल तर तुम्ही गुळाचा वापर जास्त करा। गूळ यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता गुळाचं पाणी व्हायला लगेच सुरुवात झालेली आहे। त्यानंतर हे थोडंसं आपलं पातळसर होतं, पण जसं जसं शिजत जाईल तसं घट्टसर होत जातं। 3 ते 4 मिनिटात आपलं हे शिजून तयार होतं। हे थोडंसं आत्ता पातळसर आहे, पण थंड झाल्यावर हे घट्ट होतं, त्यामुळे या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत। आणि यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे
आपण हे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि कढई आपली गरम आहे, त्याच्यामुळे आपण 2 मिनिटं याला हलवत राहणार आहोत, जेणेकरून हे खाली कढईला आपलं लागणार नाहीत. या पद्धतीने आपला गुळंबा तयार झालेला आहे. आज आपण दाटसर अशी मँगो मस्तानी कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासाठी इथे 2 मी आंबे घेतलेले आहेत. जो आंबा असा गोड लागेल खायला तो घ्या. इथे मी केशर आंबा घेतलेला आहे. आता ह्या दोन्ही आंब्याचा आपण गर काढून घेणार आहोत. इथे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ह्या आंब्याचा सर्व गर मी काढून घेत आहे. आंब्याचा सर्व गर इथे मी काढून घेतलेला आहे. त्यामध्ये 3 चमचे साखर टाकून घेणार आहे. दूध टाकल्यानंतर आपल्या मस्तानीचा गोडवा कमी होतो, त्यासाठी आपण साखर टाकून घ्यायची आहे. इथे 1 ग्लास थंड दूध मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. 2 चमचे आईस्क्रीम टाकून घ्यायची आहे. इथे तुम्ही व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम वापरू शकता आणि मिक्सरला हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. याचा आपण मिल्कशेक बनवून घेणार आहोत. आईस्क्रीममुळे हा मिल्कशेक एकदम दाटसर असा होतो. इथे तुम्ही बर्फाचाही वापर करू शकतात. तुम्ही पाहू शकता आता हा मिल्कशेक आपला किती दाटसर असा तयार झालेला आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा वरून आईस्क्रीम टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे वरून मी आंब्याचे छोटे छोटे तुकडे टाकून घेतलेले आहेत. आपण मँगो मस्तानी बनवत आहोत, तर आंब्याचे असे छोटे तुकडे टाकून घ्या. त्यावरून टुटी फ्रुटी टाकून घ्यायची आहे. तुम्ही इथे ड्रायफ्रूट्सचाही वापर करू शकता. झटपट अशी मँगो मस्तानी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी मँगो स्टफ आईस्क्रीम आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी इथे गॅसवर मी एक स्टीलचं पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा लिटर फुल फॅट दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे. दुधाला एक उकळी काढेपर्यंत इथे आपल्याला अर्धा वाटी दुधात 2 चमचे मिल्क पावडर आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे. गुठळ्या न होता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत दुधाला इकडे उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरची जी स्लरी बनवली होती ती हलवून यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायची आहे. एका हाताने स्लरी टाकत दुसऱ्या हाताने दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठी होणार नाहीत. यामध्ये आपल्याला 7 ते 8 चमचे साखर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्तही करू शकतात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदाम त्याची चांगली पावडर करून घ्यायची आहे आणि ती पावडर आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे. काजू बदामाच्या पावडरमुळे आपल्या दुधाला छान टेस्ट येते. याच्याही गाठी न होता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे दूध दाटसर झालं की आपण गॅस बंद करून थंड करून घेणार आहोत. तोपर्यंत इथे साईडला मी 2 आंबे घेतलेले आहेत. त्याचा वरचा भाग आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि ही आंब्याची आतमधली जी कोय आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. चाकूच्या मदतीने कोय अशी मोकळी करत करत आपल्याला ती बाहेर काढून घ्यायची आहे. आंब्याच्या सालीला आंब्याचा थोडा गर राहिला पाहिजे अशी आपल्याला ही काढून घ्यायची आहे. आंब्याची कोय बाजूला काढून आंबा आपल्याला एका वाटीमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण थंड करून घेतलेलं दूध टाकून घ्यायचं आहे. देठाकडचा भाग जो आपण काढून घेतला होता तो पुन्हा याच्यावर वरती ठेवून द्यायचा आहे आणि 5 ते 6 तासासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 5 ते 6 तासानंतर हे मी बाहेर काढून घेतलेलं आहे आणि त्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर ही आईस्क्रीम आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता दिसायला किती मस्त आईस्क्रीम अशी आपली तयार झालेली आहे.
तितकीच खायला ही आईस्क्रीम टेस्टी होते. तुम्हाला ही नवीन प्रकारे काही आईस्क्रीम करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की करू शकतात. हा मऊ, लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी आंबा नारळ वडी कशी बनवायची आज आपण ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी 1 वाटी भरून ओला नारळ घेतलेला आहे. नारळाचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. आपला 1 वाटी नारळ आहे तर 1 वाटी आंब्याचा गर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्याच वाटीने 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. आंबा जास्त गोड असेल तर साखर थोडी कमी केली तरीही चालेल. त्यामध्ये 1 ते 2 चमचे दुधावरची साय आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या वडीला छान असं टेक्स्चर येतं. हे आता मिक्सरला आपण एकदम बारीक करून घेणार आहोत. तोपर्यंत इकडे एका जाडसर कढईमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा भरून तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपण हे मिक्सरला बारीक केलेलं आंबा आणि नारळाचं सारण टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला मीडियम गॅस ठेवून आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. आपण जर याला सतत हलवलं नाही तर ते खाली लागू शकतो आणि आपल्या वडीला करपट असा वास येऊ शकतो. तुम्ही पाहू शकता 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आणि आपल्या या सारणाला असे बुडबुडे यायला चालू झालेले आहेत. तर हे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आणि शक्यतो याला घेताना जाडसर अशी कढई घ्यायची आणि मोठी घ्यायची, म्हणजे हे सारण आपल्या अंगावर उडणार नाही. याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटानंतर हे सारण आपलं घट्टसर असं झालेलं आहे. याला सतत हलवत राहायचं आहे. या पद्धतीने आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि याच्या वड्या थापून घेणार आहोत. पण कढई गरम आहे त्यामुळे 2 मिनटं मी याला हलवणार आहे. तोपर्यंत साईडला इथे एका प्लेटीला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. चमच्याच्या मदतीने हे सारण आपण सर्व प्लेटमध्ये पसरून घेणार आहोत. तुम्ही एखाद्या वाटीच्या मदतीनेही पसरवू शकतात. एकसारखं हे सारण आपण सगळीकडे पसरून घेणार आहोत, म्हणजे सर्व वड्या आपल्या एकसारख्या होतील. सारण पसरून झाल्याच्या नंतर 10 ते 15 मिनटं आपण हे थंड करून घेणार आहोत आणि नंतर त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. आपण आपल्या आवडीनुसार याच्या वड्या पाडून घेऊ शकतो. या पद्धतीने याच्या मी वड्या पाडून घेत आहे. आंब्याचा काहीतरी नवीन पदार्थ म्हणून ह्या आंब्याच्या वड्या आपण नक्की ट्राय करू शकतो. खायला अगदी मस्त होतात.